मराठी, ते धडक ते धडक. ही जान आम्ही अनुशान आम्ही अभिमान आम्ही घुमशान आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ग्रीन पॉवर शुगरचे सर्वेसर्वा, कर्तृत्ववान नेतृत्व, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, भाजपचे धडाकेबाज युवा नेते माननीय संग्रामसिंह मामा देशमुख यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संजय शेठ रावताळे, शहराध्यक्ष व स्टेट अध्यक्ष NHRP फोरम राजमंड्री आंध्र प्रदेश, अध्यक्ष ह्युमन राईट्स सिव्हिल राईट्स अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल राजमंड्री, सेक्रेटरी दक्षिण भारत पॉंडिचेरी आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश साऊथ इंडिया ऑर्गनायझेशन, तसेच माननीय अधिराज भोसले, माननीय संग्राम चव्हाण, माननीय विशाल शिंदे, माननीय अमित कुमार रावताळे, माननीय किशोर भोसले, माननीय शक्तिकुमार रावताळे, माननीय शरद रावताळे, माननीय सचिन रावताळे, माननीय राजू मोरे, माननीय संदीप कदम, माननीय विशाल होंडराव, माननीय विजय सावंत, माननीय अंकुश सावंत, माननीय राजदीप सावंत, माननीय सचिन सूर्यवंशी, माननीय पवन माने, माननीय पांडुरंग सावंत, माननीय सर्जेराव चव्हाण, माननीय अशोक महापुरे, माननीय गोरख नलवडे, तसेच घानवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. विट्यात पिस्तूल विक्री करणारा तरुण आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातून आणलेली पिस्तूल विकणाऱ्या विट्यातील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या मोठ्या कारवाईत 4 गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी विट्यातील धीरज सतीश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. तर या कारवाईत 2,67,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईत तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विटा पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई करत विट्यातील धीरज सतीश चव्हाण वय 21 राहणार पारे रोड बजरंग नगर विटा या तरुणाला अटक केली आहे. तर धीरज चव्हाण याला पिस्तूल पुरवणाऱ्या मध्य प्रदेश येथील पाजी नामक मुख्य संशयित आरोपी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सांगली जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शस्त्रबंदी लागू आहे. असे असतानाही आरोपी धीरज चव्हाण हा विटा ते तासगाव रस्त्यावरील श्रीमंगल कार्यालयासमोर संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल गुरुवारी दुपारी 1:20 वाजण्याच्या सुमारास सापळा लावून धीरजची झडती घेतली. यावेळी धीरजच्या सॅक व ताब्यातून बेकायदेशीर बिगर परवाना असणारी 4 पिस्तूल, अग्निशस्त्रे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची कबुली धीरजने दिली आहे. त्यानुसार 31 मार्च 2026 रोजी 2 पिस्तूल आणि 13 एप्रिल 2026 रोजी 2 पिस्तूल अशी एकूण 4 पिस्तूल विटा व सांगली परिसरात जादा दराने विक्री करण्यासाठी आणली होती. तसेच या मोठ्या शस्त्रसाठ्याचा वापर गुन्हेगारीच्या उद्देशाने होणार होता का याचा तपास आता पोलीस करत आहेत. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धीरज चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते